नमस्कार, मी उल्का पटवर्धन। मी आपल्याला रोज माझ्या चॅनेलवरती तुम्हाला रेसिपी करून दाखवते, पण आज जरा काहीतरी वेगळं दाखवावं म्हणून मी तुम्हाला आमच्या घरचा अनंत चतुर्दशीचा उत्सव, अनंताची पूजा, आदल्या दिवशीच्या रात्रीच्या आरत्या आणि आमच्या घरी अनंत चतुर्दशीचा उत्सव कसा सुरू झाला आणि आतापर्यंत तो कसा सुरू आहे। आज 4-5 पिढ्या उत्सव तो आमचा सुरू आहे, पण तो कसा सुरू आहे हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणजे तुम्हाला आमची पटवर्धनांची थोडीफार हिस्ट्री समजेल। आणि आमचं मुळात मोठं कुटुंब आहे, 22-23 भावंडांचे हे कुटुंब आहे आणि सगळेजण आनंदाने तिथे एकत्र जमतात। छान एकदम आनंदाचं वातावरण असतं, असं छान मजा येते। 2 दिवस आमचे इतके सुरेख जातात की परत तिथून निघताना आम्हाला थोडं गैरवरून आल्यासारखं होतं। असा हा 2 दिवसाचा कार्यक्रम मी तुम्हाला टाकणार आहे, तो जरा बघा तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे तुम्हालाही त्याच्यातून कळेल की खेडेगावात उत्सव कसे केले जातात, काय काय होतं आणि कशा परिस्थितीतून आमचा उत्सव चालू राहिलेला आहे। एकेकाळी पटवर्धनांची सोन्याची पेढी होती, नंतर ती पेढी म्हणजे एकदम परिस्थिती डबगाईला आली, परत सगळे पटवर्धन व्यवस्थित झाले। हे सगळं ह्या व्हिडिओतून तुम्हाला कळणार आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। अशी मोठे कुटुंबातून काय काय चालतं हेही तुम्हाला कळेल आणि एक वेगळा आनंद मिळेल तुम्हाला। खेडेगावातलं घर आमचं आणि असं सगळं छान वातावरणातला व्हिडिओ आहे, जरा बघा तुम्ही।
आता आमचे हयात असलेले ज्येष्ठ बंधू सगळ्यात आता अण्णा आणि आमचे उद्धव पटवर्धन नाना यांनी एक छोटासा मनोगत व्यक्त केलेला आहे की आपला पिढीजात चालत असलेला उत्सव आणि त्यात येणारा मिळणारा आनंद अशा प्रकारचं एक त्यांचं मनोगत आहे. जरी ते व्यक्तिगत मनोगत त्यांनी लिहून ठेवलं असलं तरी आपल्या सर्वांचं म्हणजे नुसते पिढीवाले नाही, आपल्या वठाराचे समस्त पटवर्धन सगळ्यांचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये आहे. आपल्या विचाराने त्याने ते लिहिलंय, त्याच्यातून समज गैरसमज नको. आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांच्या सहभागाचा एक आनंद कसा मिळतो, पूर्वापार कसा उत्सव चालत आला, ते थोडक्यात मनोगत त्यांनी व्यक्त केलंय. ते मी आपल्या सर्वांच्या तर्फे वाचून दाखवतो. श्री गणेशोत्सव व श्री अनंत उत्सव मागील पिढीपासून चालत आलेला मला असलेल्या उत्सवाची माहिती. आमचे घराणे हे पेढीवाले पटवर्धन कुमिंडी खुर्द अशी ओळख पूर्वीही होती, आजही आहे. याचे कारण मुंबई गिरगाव येथे पटवर्धन बंधूंची सोन्याची पेढी अतिशय नावाजलेली होती. त्यामुळे पेढीवाले पटवर्धन आम्हाला नाव मिळाले पेढीबंद असे झाले असले तरी त्याच नावाने लोक आम्हाला ओळखतात. पेढी वगैरे आमच्या काळातील नव्हतं, हे सर्व आम्हाला आमच्या काकाकडून बराचसा पूर्व इतिहास नवीन पिढीला ऐकण्यास मिळाला आहे. महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आम्हाला या माहिती असलेली आहे की या आपल्या पटवर्धनांच्या पिढीला ब्रिटिशांच्या काळामध्ये हॉलमार्कचा ऑथेंटिकेशन मिळालेलं होतं. हे सगळ्यात महत्त्व आहे त्याच्यासाठी की पटवर्धनांचा शिक्का असला की सगळं पास. त्या काळामध्ये ही ब्रिटिश काळाची गोष्ट आहे, जवळपास 100-150 वर्षापूर्वीच्या पेक्षा सुद्धा जास्तची गोष्टी आहेत. आमच्या पणजोबांच्या काळात आमचे घराणे एकदम सुस्थितीत जणू सोन्याचा धूर निघत होत्या अशा परिस्थितीत होते. आमच्या ज्या सुमती काकू होत्या, ज्या मोठ्या काकू आता गेल्या, त्यांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे. ते इथे आल्याच्या कुमंडीत त्यावेळी ही आता 10 वर्ष मला झाली त्या येऊन की आमची आजी जेव्हा लग्न होऊन आली, इतक्या लेटेस्ट काळातलं आहे, फार मोठं आम्ही जरी बघितलेलं नसलं तरी त्यावेळेला आजीच्या अंगावर कमीत कमी 200 तोळे सोने होते. नख शिखांत मडलेली लक्ष्मी अशा परिस्थितीत आजी आमच्या घरात आली होती. त्या काळात अँबॅसेडरने मुंबईची सफर त्या दोघांना त्या पटवर्धनांनी घडवलेली इतकं होतं. म्हणजे त्यावेळेला म्हणजे खोटं नाही आहे, लेटेस्ट असलेल्या माणसाने सांगितलेलं. अशा परिस्थितीत होते. सणवार विशेषतः गणपती उत्सव अनंत उत्सव मोठ्या प्रमाणात चालत होता. म्हणजे त्यावेळेपासून आहे. त्या काळात एकत्र कुटुंब पद्धती असल्याने घरात राहणाऱ्या व येणाऱ्या माणसांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. काळानुसार आमच्या काकांच्या काळात म्हणजे तिसऱ्या पिढीत त्यावेळच्या परिस्थितीमुळे आर्थिक स्थितीत बदलण्यास सुरुवात झाली किंवा खालावण्यास सुरुवात झाली. तो सोन्याचा धूर आणि आमची आजी सांगायची त्या आठवणी, म्हणजे अशी ती सांगायची आठवण की उद्या अनंत आहे, 100-200 लोक एकत्र जेवायला येतील पण घरात शिजवायला तांदूळ नाही आहे. मी माझ्या कानाने ऐकलं, आप्पाने सांगतातच, माझ्या कानाने मी हे ऐकलेलं. मला इथे आजीचा सहवास सगळ्यात जास्त मिळाला आहे. आणि गजानन विजय असेल, पांडव प्रताप असेल, गुरुचरित्र असेल, ती अक्षरशः ती आमची खिडकी होती जुनी मोरीजवळ, बऱ्याच जणांना तर माहिती असेल, स्वयंपाक करायची ते तिथे आम्ही बसायचो. मी वाचायचं आणि तिने अर्थ सांगायचा. आणि ही गोडी आम्हाला त्यामुळे लागली. आपण सर्वच पटवर्धन असू, ही आध्यात्मिक गोडी, परमेश्वराची गोडी, त्याच्या आशीर्वाद काय तिच्यामुळे लागली. आम्हाला आता काका सगळे सांगायचे. एक वेळ परिस्थिती अशी की ती माऊली कसं एवढ्या जणांचं घर चालवायची हे फक्त तिथे तिलाच माहिती, पण जेवायला कमी काय पडलेलं नाही अशी परिस्थिती खरोखर होती त्यावेळेला. अनंत कृपेने उत्सवावर मात्र याचा कोणता परिणाम झाला नाही, हे वैशिष्ट्य आहे. ही खरोखरच कृपा लागते. त्याच्या कृपेने पूर्वी जसा उत्सव होत होता तसाच गरिबीतही चालू राहिला. यात आमच्या आजीची मोठी पुण्य आहे.
आणि मोलाचा वाटा होता. तिचा आशीर्वाद घराण्याला मिळाला व त्यातून आमचे काका परिस्थितीची टक्कर देण्यास तयार झाले. म्हणजे त्यावेळेला आप्पा मला सांगतात ते मी माझ्या वडिलांना बघितलेलं नाही, त्यांच्या वडिलांना आप्पांनी बघितलेलं नाही. त्या 1-2 वर्षाचे असताना ते गेले. म्हणजे ह्या परिस्थिती ही एवढी भांड पुढची येणारी मंडळी ही त्या माऊलीने कशी सांभाळली असतील, एक मोठं दिव्य आहे. आता त्यामुळेच असेल की काय, त्या परिस्थितीमुळे आमचे जे सर्व काका मंडळी पुढचे जे होते त्या फार तरुण वयात सगळे लोक गेलेले असल्यामुळे पूर्वीचे ऐन 50शीत, पण तो इतिहास सगळा आमच्या काकाने बदलला. आज मोठे काका आमचे हयात आहेत, जवळपास 92-93 वर्ष वय, सगळ्यात धाकटे आप्पा जवळपास 84 वर्ष आहेत. हा एक मग इतिहास पुढे झाला की वय अधिक झालं. आम्हा सर्वांना काकांच्या लहानपणीचे म्हणजे ते जे दिवस काढत होते त्यांनी घराण्यासाठी काय काय मेहनत घेतली, एकत्र कुटुंबाचा आदर्श आमच्या पुढे ठेवला. पडत्या काळातही एकमेकांचा हात धरून प्रसंगाला टक्कर देऊन पुढे जात होते आणि आपल्याबरोबर आपल्या मुलांना व पुतण्यांनाही उत्तम रीतीने संस्कार हवे. प्रत्येकजण आठवणी आपापल्या अनेक लोकांनी सांगितलेलं काकाने आमच्या कसे आम्ही दिवस काढले, काय त्यावेळेला केलं, आणि तीच ऊर्जा आज आमची पुढची वेळ म्हणजे बाळूदादापासून पुढे ज्येष्ठ बंधू आमचा नाही आहेत उभयता, पण तो पुढे मग अण्णा बरेच वर्ष इथे राहिला त्यामुळे ती सवय झाली आणि मग पुढच्या पिढीने ह्यात उत्तम पिकअप आता घेतलेला आहे. म्हणजे त्याने चांगला स्टार्टर तिथे बसल्यामुळे पुढे लाईन सुटणार. आता तर आमचा पंटू पण याच्यात आला, आमचा देवांग याच्यात आला. ही जी काही पुढे सवय लागली ही घेण्यासारखी त्याच्यामुळेच ती मिळते. पूर्वजांचा आशीर्वाद त्याने त्यावेळेला प्रामाणिकपणे घेतलेली मेहनत, गरिबीत सुद्धा कुठल्याही प्रकारची लांडी लपाडी न करता प्रामाणिकपणे असेल त्याच्यात भागवून सगळ्यांना प्रोत्साहन देणं हा वैशिष्ट्य होतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे आज आपण एवढ्या बहुसंख्येनं इथं या उत्सवाला जमतो. काळ बदलला होता. कालांतराने अतिशय परिश्रमाने आमच्या घराण्याची गाडी परत हळूहळू रुळावर आली. त्या काळात एक वेळ अशी विचित्र आली होती, दुःख भोगायचं म्हणजे कुठलं दुःख भोगायचंच शिल्लक नव्हतं. आईन आता आजीच्या आमची आठवण आम्ही बघतो, एवढी मुलं तिच्या हयातीत जाणं हे केवढं त्या माऊलीला भोगायला लागले असते. म्हणजे जिवंतपणी मरण आपण म्हणतो, एवढी तरुण वयात करताना मला 40-50 वर्षी 50 वर्षापर्यंत झालेली मुलं, तोपर्यंत हे सगळे लहान, ही म्हणजे काय भोगायचं आता वेगळं शिल्लकच नव्हते. इतकी परिस्थिती भोगून झालेली होती. दुःखाचे डोंगर येतच होते, रडण्यासाठी अश्रू डोळ्या शिल्लक नव्हते. अनंत उत्सव त्याच कृपेने व्यवस्थित पार पडत होता. तो कसा ते त्या अनंतालाच नाही. एक वेळी अनंताच्या आदल्या दिवशी आमच्या एका काकांना उपरती झाली. पण आता दुःख न करता अनंताच्या आदल्या दिवशी गणपतीच्या आरतीनंतर दुःखातून सुखाचा आनंद बेभान होऊन घ्यावयाचा, अशा प्रकारे गणपतीच्या आरतीची शेवटची आरतीस प्रेम जय जय स्वामी गजवदना या आरतीवर करायचं. म्हणजे असं हे आमच्या कृष्णा काकांच्या काळातली ही गोष्ट आहे की अचानक असे भाऊ एका पाठोपाठ गेले. गरिबीतून आपण वर आलो. काही वेळेला अशी परिस्थिती गोठ्यातली गुरं सुद्धा गेली त्या काळात फटाफट. आणि या सगळ्या भाऊबंदकीच्या भानगडी, जमीन जमुनाच्या कोर्टाच्या भानगडीत सगळं लयाला गेलं. आता करायचं काय, रडून तर जमणार नाही, एवढं मोठं कुटुंब आहे, चालायला तर पाहिजे. मग काहीतरी याच्यातून बाहेर पडण्यासाठी आता परमेश्वर हाच एक मेव तिथे तारक आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. आता सगळे आपण अज्ञात या क्षेत्रातले आवडीचे असल्यामुळे त्याने असा डोक्यावर विचार करा, ते आरत्या करतो आपण अक्षरशः बेधुंद होऊन ते दुःख विचारण्यासाठी काय करायचं तर एकच, परमेश्वराचं बेभान होऊन नामस्मरण करूया. आणि ते तेव्हा चालू झालं. आणि आज आमचा गोविंदा आमच्या पंटू नातूंपर्यंत येऊन ठेपला. त्याही परिस्थितीतून बाहेर येऊन त्याला तालासुराचा काही संबंध नव्हता. ही परंपरा आजही आम्ही चालू ठेवली आहे. आता त्यावेळेला तालासुराचा संबंध नव्हता असेल कदाचित, पण आता ही आपल्या पटवर्धनांची आरतीची जी परंपरा आहे ती जवळपास 125 वर्षापूर्वीची आहे. आम्ही ऐकतो म्हणजे रामभाऊ काका किंवा त्यांच्या आधीपासून आज आमची जवळपास आता 4थी 5वी 6वी पिढी असेल की आपण ह्या आरत्या एकत्र येऊन प्रत्येक घरात जाऊन करतोय. एवढी जुनी परंपरा आहे. तर आता आज हयात असलेले आमचे एक काका, ते मागे सांगितलं 92, दुसरे आप्पा सगळ्यात धाकटे 82,
पण तो सोनी आत्ते सुद्धा 78 81 वर्ष, म्हणजे आत्ते आमची सगळ्यात लहान म्हणजे 81 वर्ष. आता काळ बदलला आहे, काकांची पुढची पिढी चालू झाली, उत्तम शिक्षण शिकले. म्हणजे खरोखरच आमचे काका कोणी फार मोठे काही शिकले नव्हते, पण आमची सगळी पुढची पिढी, आता आम्ही सगळी आपल्या पटवर्धनांची आपण सगळा विचार केला तरी ग्रॅज्युएशन होऊन आता आमची पुतणी डॉक्टर, दुसरी पुतणी डॉक्टर, एक वकील झाला, इंजिनियर झाले, आमचे भावात इंजिनियर, आमचे पुतणे इंजिनियर झाले, पुढची मुलं शिकत आहेत. पुढच्या त्यांनी एक केलं, तुम्हाला छान छोकी असलं काय मिळणार नाही, जेवायला मिळेल, अभ्यासाचा विषय तुमचा तुम्ही सांभाळा आणि तुमचे तुम्ही मोठे व्हा, त्याच्या आड कधी परिस्थिती येऊ दिली नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. काहींनी उत्तम शिक्षण घेतलं आहे, नोकरी केली आहे, काही व्यापारात आता उत्तम सगळ्यांनी प्रगती केली आहे. सख्खे चुलत भाऊ, आता आमचाच विचार करायचा, आम्ही 12 भाऊ, सख्खे चुलत सर्वांची लग्न झाले. आणि त्या लग्नाला म्हणजे सगळ्यात कसं असतं, जिथे आपण म्हणतो नारी शक्तीचा आपण उदो करतोय, पंतप्रधान मोदीजींच्या काळामध्ये ते प्रत्यक्षाने पुढे येते, 33% आरक्षणही झालंय. हा भाग जरी आपण सोडला तरी आज समस्त पटवर्धन, नुसते पेढीवाले नव्हे, आज आम्ही इथं बघतोय की आमच्या असलेल्या काकू सगळ्या, त्यावेळेला आम्ही बघायचो कितीही वादविवाद असू देत, मतभेद असू देत, पण उत्सव कुठलाही असो सगळ्याजणी येऊन ते मदत करत आहेत. मग त्याला सगळ्या आमची सुशिला काकू असो, माईजी असो, सगळ्या हे वैशिष्ट्य आपल्या या पटवर्धन वाडीचं म्हणा घेण्यासारखं होतं. त्या भक्कम आणि तीच पुढे आम्ही जरी भाऊ असलो 12 तरी शेवटी काही भाग असा असतो की अर्धा भागाशिवाय अपूर्ण आहे. त्याच आमच्या 12 जणी आता कुठून आलेल्या, वेगवेगळ्या क्षेत्रातून, वेगवेगळ्या प्रदेशातून, पण आज त्या पाठीमागे उत्तम रीतीने सगळ्यांना बरोबर घेऊन हे सर्व चालवतात. हा एक सुद्धा महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि खऱ्या अर्थाने ते उत्सव साजरा आपण करतोय, एकत्र असतो, एक दिलाने आनंद उपभोगतो. यात आमच्याकडे आलेल्या स्त्रीचा सुद्धा, स्त्री शक्तीचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. एकत्र कुटुंब जर असलं, एकत्र विचाराचे आपण असलो तरी आपल्या आलेल्या सर्व सहचारांनी आमच्याप्रमाणे कुटुंबात रममाण होऊन आनंद लुटत आहे. त्यामुळे आपले घराणे अधिक खुल्ले, लोकांना हेवा वाटेल असे चालत आहे आजच्या काळामध्ये. म्हणून मी गिरीश काकांना तुम्हाला व्हॉट्सअपला टाकलं आहे की ह्या काळामध्ये ब्राह्मण आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण एकत्र असण्याची फार मोठी गरज आहे. ते आज आपण करतोय, आपल्या पातळीवर आपण अतिशय उत्तम करतोय, असं आलं पाहिजे. प्रत्येकजण व्यावसायिक आहे, नोकरी धंद्यावाला आहे, पण तरी पण अशा काळामध्ये न चुकता वेळात वेळ काढून आपण आलं पाहिजे. हे आपलं सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. काळाच्या ओघात मोठा भाऊ, मोठ्या बहिणी यांचे देवाचा तर दोघे अवश्य. आता दादाची आठवण आणखी काय सांगेल. जो माणूस मृत्यूशैवर आहे अक्षरशः दवाखान्यात, पण तो सकाळी 8 वाजता नाना भेटायला अनंताची पूजा सुरू झाली का, एवढं तो माणूस म्हणजे कितीपर्यंत ते भिनलेलं आहे. इथे घ्यायचं हे. आज आबा काका सुद्धा परवा मला ते सांगायला गेलं आठवण. परवा मी दवाखान्यात गेलो, रोटलीकरला होते, अरे बाबा अनंत केव्हा आहे, माझ्या पोटात गोळा आला. खरं सांगायचं म्हणजे आता मी बोललो नाही, अक्षरशः पोटात गोळा आला. किती दादाची आठवण मला. तो असाच आम्ही ॲडमिट केला आणि तो सकाळी विचारतो याला, अरे बा पूजा किती वाजता सुरू होणार आहे. म्हणजे हे उत्सव, हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडू दे, त्याच्यात कुठलीही अडचणी होती, ही इच्छा शेवटच्या क्षणापर्यंत माणसं जपत आहेत. म्हणजे किती ते भिनलेलं आहे आत, हे घेण्यासारखा गुण आहे. त्याचा खरोखरच सहभाग आम्ही ती म्हणून आठवण एक टाकली ती बघा. दादा गणपती आणायच्या दिवशी 3 वाजता इथे टोपी घालून हजर, आम्हाला उठवायचं, अरे चला उठा गणपती आणायला जायचं. आज आमची नात आणि आमचा नातू ती परंपरा अक्षरमय हट्टाने, आम्ही येणार आहोत राजा का आजोबा, आम्हाला सांगा आम्ही येणार आहोत. त्याने खरोखर आले दोघे इथे. ही चालू आहे परंपरा आपली. त्यानंतर त्यांच्यानंतर आमच्यामुळे घराचा डोलारा सांभाळणारा आमचा भाऊ गजानन. आता भाऊचं दुःखद निधनाने आपल्या सगळ्यांनाच चटका लावणार होता. एकदम अनपेक्षित अशा प्रकारची तो एक धक्का होता. आता फार म्हणजे तो एक म्हणजे इथला खांब होता, म्हणजे तो इथे होता म्हणून आम्ही बाहेर उन्हाळत होतो. ठीक आहे, पण आता परमेश्वराला जसं म्हणतो आपण चांगली माणसं आवडतात तशातला प्रकार तो होता.
तो एक खांब होता, त्याची पोकळी भरून येणं खरोखरच अशक्य आहे. ते सर्व म्हणजे रांगडा म्हणावा असा स्वभाव, पण तेवढाच हळवा अशा प्रकारचा होता. पण शेवटी सर्व नियतीच्या हातात असतं. आता आमची पणजोबा ते पुतणे आणि मग पुतणे ते पुढे आता नातू, इथपर्यंत सगळी ही पिढी आता हे सगळं सांभाळत आहेत, नोकरी व्यवसाय सांभाळत आहेत, सण उत्सव सांभाळत आहेत. आणि त्यामुळे होतं काय की आपल्या प्रत्येकाला की आपल्या घरी काहीतरी आहे, कोमंडीला काहीतरी आहे, हा जो एक प्रकारचा बंध तयार होतो. त्या बंध तयार व्हायला ह्या सगळ्या गोष्टी सपोर्टिव्ह ठरतात. आणि तो जोपर्यंत आहे की बंधन की माझं इथे आहे, मला इथे यायला पाहिजे, तो जेपर्यंत टिकवणार आहे तोपर्यंतच ह्या गोष्टी चालणार आहेत. बाकी तुम्ही भरपूर मांडा बाहेर पडल्यानंतर, पण इथे आल्यानंतर सगळ्या चप्पल बाहेर ठेवायच्या आणि इथे रमामण हे अजूनही शिल्लक आहे. अर्थात ते पुढेही तसंच चालेल ही 100% आपल्याला खात्री आहे. आता त्याला मोबाईल एक चांगलं माध्यम आहे, पण आता सोशल मीडिया आलेला आहे, त्यामुळे माध्यम जरी संवाद प्रत्यक्षात होत नसला तरी त्या माध्यमातून आपण हा संवाद ठेवतो. हौशीने सगळे गणपती असेल, अनंत असेल, सगळे दिमागदारपणे आपण करतोय. चतुर्थीला सालाबादप्रमाणे मूर्ती विराजमान होते. नंतर ती विराजमान झाल्यानंतर पुढचा जो काही कार्यक्रम, समजा आजचा कार्यक्रम असेल, उद्याचा असेल, आम्ही एकत्र बसून तो ठरवतो. अगदी मेनूपासून वस्तू काय आणायच्यात कोणाची इथपर्यंत सगळं नियोजन केलं जातं. हे एक चांगली गोष्ट आहे. सर्वांचे विचार ऐकून घेतले जातात, ते त्यातून सुवर्णमध्याने जो असेल ते ठरवलं जातं. या कार्यात आमच्या स्त्री शक्तीचा वाटा मोलाचा असतो. आता 20-25 नारळाचे मोदक विषय होतो की तुम्ही करणार आम्ही खाणार, त्यामुळे ते करायचे किती कमी पडलं नाही पाहिजे, ही आपल्या पटवर्धनांची खासियत आहे. का उरलं तरी चालेल, पण पानावर वाटल्यानंतर कमी पडतं. आता तुम्ही करणार आम्ही खाणार, करायचे तेवढे करा, खायचे तेवढे आम्ही खाऊ, अशाच याने आत्तापर्यंत आपण सगळं करतोय. आता आपण बघतो ना, तुमच्याकडचं कार्य असो, आमच्या अभिजितचं सुमुखचं लग्न असो, म्हणजे 2 दिवस अगोदर 2 दिवस नंतर इतकं सगळं म्हणजे सवयच आपल्याला ती पटवर्धनाला लागून गेलेली आहे आणि ती कंटिन्यू आहे. हे एकत्र सगळ्यांनी यावं, उत्सव करावा. आणि त्याच्यातून होतं काय, नवीन ज्या मुली आहेत, आता आमच्या तनू भक्ती आहे, त्यांना सवयी चांगल्या लागतात. आता तुमच्यासारख्या ज्येष्ठांची ते शिकवतात कुठे काय वाढावं, डाव्या बाजूला काय, उजव्या बाजूला काय, ह्या त्यांना सवयी उत्तम. ह्या मुलीसुद्धा आता तयार झाल्या, इतकी चांगली गोष्ट आहे. एकमेकांची गप्पा गोष्टी करणे, शक्य ते चेष्टा मस्करी करणे, हसणे खिदळणे, याचा आनंद लुटून आम्हाला खाऊ घालतात. अनंताच्या आदल्या दिवशी शिंच्या आरत्या, भजन, चहा पाणी होते. संपूर्ण रात्रभर कार्यक्रम चालू असतो. दुसऱ्या दिवशी अनंत पूजा साधारण 10 वाजता चालू होते, 2 वाजेपर्यंत आटपते. कारण ही पूजा हा जो विषय आहे तो जसा तो मिळावा लागतो, तसे वेगळ्या प्रकारची सागर संगीत पूजा आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतो आणि आपला भर त्याच्यावर असतो की जे कार्मिक आणि धार्मिक आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्यामुळे त्याला वेळही लागतो. त्याचप्रमाणे सर्व भाऊ येणारे आमचे गावकरी पाहुणे मंडळी किंवा आमचे पटवर्धन वठारातले आमचे सर्व लोक असतील, श्रींच्या आरतीचा फेरा धरणे, चहा पाणी, नाचणे, भजनाचा कार्यक्रम हा सगळा आनंदाने आपण साजरा करतो. म्हणजे नवा पिढीचा उत्सवापासून आनंद. आता ह्याच्यात महत्त्वाचं सगळं आहे, आपण नुसतं आम्ही जरी पेढेवाले म्हणून हे वाचत असलो तरी आज आम्ही जेव्हा पटवर्धन वठारातला उत्सव एखादा करतो, त्या काय आमच्या ह्या घरातले असतील, आमच्या समोरच्या घरातले असतील, नाना काकांच्या घरातली, प्रत्येक घरातली आमची स्त्री, ह्या खरोखरच यांच्यात एवढी ताकद आहे ना. 500 माणसं जेवायला जी आमच्या या काही कमी पडतात ना, जेवढा आम्हाला अतिशय म्हणजे ही आहे, इतकं त्याने आपली पॉवर तयार केलेली आहे. बिनधास्त आम्ही सांगणार या, आम्हाला माहिती आहे मागे एकदा खूप केलेली सगळं होणार आणि आजही पर्यंत फक्त एकेला सांगायचं, सगळे हजर होता, कुठे काही जायला लागत नाही, काय करायला लागत नाही. तेव्हा आज आमच्या जवळपास 5व्या पिढीसमोर हा आदर्श ठेवून त्याला आज सगळं होतं आहे. आणि आता हळूहळू ही 5वी पिढी जी सुरू झालेली आहे ती हे सगळं निश्चितपणे चांगल्या प्रकारे चालवेल ही अशी खात्री आहे. 11व्या दिवशी अनंतपूजेनंतर महाप्रसाद होतो. नंतर त्यावेळेला येणारे आमचे सर्व पटवर्धन मंडळी भोजनाचा प्रसादा आस्वाद घेतात, सगळ्या प्रकारे मदत करतात. नंतर 6-6:30-7 नंतर गणेश विसर्जन होऊन चहाचा आस्वाद संध्याकाळी इथे घेतल्यानंतरच कार्यक्रमाची सांगता होते. आणि आता निघताना सरळ आहे
आज 11 दिवस एक माणूस आपल्या घरात येऊन बसलेला आहे. रोज आपण त्याची मनोभावे आरती पूजा करतो. म्हणजे माणूस वाढल्यासारखाच घरात उत्साह असतो. आणि तो माणूस शेवटी असा आहे की तो जातोय आता, तो खरं आनंदाचा सण आहे. त्याने घरी जावं हा सुद्धा आनंदाने साजरा करायचा, दुःख नाही त्या दिवशी करायचं. पण कुठेतरी मनात असं राहून जातं, म्हणून आपण म्हणतो पुढच्या वर्षी लवकर करू. आता ते रोज जो करतो ना, ठीक आहे मी करतो, ठीक जरी असलं तरी प्रत्येकाच्या घरातली ही भावना की ज्या मूर्तीला पार्थिवेला आपण सजीवत्व आणून तांत्रिक पद्धतीने त्याची पूजा अर्चा करतो, मनोभावे त्याच्याशी मानाशी संवाद साधतो. तिला जेव्हा किंवा 5व्या दिवशी असेल 11व्या दिवशी तर जेव्हा निरोप द्यायची वेळ ते सहजच अंतःकरण जड होणार, यात काही वाद नाही. त्या जड अंतःकरणाचा निरोप त्याला द्यायलाच लागतो. परंतु शेवटी एक प्रार्थना अशीच आहे की असाच आमचा गणेश आणि अनंत उत्सव पिढ्यानपिढ्या चालूच राहावा ही अनंत चरणी आम्ही त्या गणेशचरणी प्रार्थना करून आपलं हे मनोगत त्यांच्यातर्फे मी संपवतो. धन्यवाद. आलाय काय? आलाय.